नमस्कार लाडक्या मित्रांनो, पालकांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. भाग 9 मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण स्वर ओ याचं स्वर चिन्ह आहे एक काना एक मात्रा. याचा उच्चार इंग्रजीतील ओ प्रमाणे होते. ओ, एक काना एक मात्रा. क अधिक ओ को. इंग्रजीमध्ये के अधिक ओ को, को, क व्यंजन एक काना एक मात्रा को. त्याच प्रकारे ख हलंत अपूर्ण लंगडा ख याच्यामध्ये ओ हे स्वर मिसळून खो. बघा इंग्रजीत के एच अधिक ओ खो. याप्रमाणे जर का लक्षात ठेवलं तर आपला ओचा सराव एकदम व्यवस्थित होईल. तर बघा आता इथे हे क याच्यामध्ये ओ को, ख मध्ये एक काना एक मात्रा खो, ग मध्ये एक काना एक मात्रा गो, घर घ याच्यामध्ये एक काना एक मात्रा घो, चमचाच याच्यामध्ये एक काना एक मात्रा चो, छत्री छ मध्ये एक काना एक मात्रा छो, जहाज याच्यामध्ये एक मात्रा एक काना एक मात्रा जो, झ मध्ये एक काना एक मात्रा झो, टरबूज ट यामध्ये एक काना एक मात्रा मिसळली टो, ठसाठ एक काना एक मात्रा ठो, डमरुड याच्यामध्ये एक काना एक मात्रा मिसळली डो, ढग ढ याच्यामध्ये एक काना एक मात्रा मिसळलं ढो, बाणन याच्यामध्ये एक काना एक मात्रा मिसळली नो, तराजूत याच्यामध्ये एक काना एक मात्रा तो, ठवाथ याच्यामध्ये एक काना एक मात्रा ठो, दौतद याच्यामध्ये एक काना एक मात्रा दो, धनुष्यध यामध्ये एक काना मिसळला एक मात्रा धो, न न यामध्ये एक काना एक मात्रा नो, पतंग यामध्ये एक काना एक मात्रा मिसळला पो, फणस फ यामध्ये एक काना एक मात्रा मिसळली फो, बदक ब यामध्ये एक काना एक मात्रा बो, भटजी भ यामध्ये एक काना एक मात्रा मिसळलं भो, म यामध्ये एक काना एक मात्रा मिसळून मो, य मध्ये एक काना एक मात्रा मिसळून यो, रथर यामध्ये एक काना एक मात्रा मिसळून रो, लसूण ल यामध्ये एक काना एक मात्रा मिसळून लो, वजन व यामध्ये एक काना एक मात्रा मिसळून ओ, शाळा श एक काना एक मात्रा शो, षटकोन श यामध्ये एक काना एक मात्रा शो, ससा स यामध्ये एक काना एक मात्रा सो, शो शो सो, शाळा श षटकोन श ससा स.
ह मध्ये एक काना मिसळला, एक मात्रा हो. बाळ यामध्ये एक काना एक मात्रा मिसळला, लो. क्षेत्रीय क्ष यामध्ये एक काना मिसळला, एक मात्रा शो. आणि ज्ञानेश्वर ज्ञ यामध्ये एक काना एक मात्रा मिसळला, ज्ञो. तर अशा तऱ्हेने आपण आपल्या मुलांकडून व्यवस्थित बसून व्हिडिओ पाहून त्यांना वहीवर लिहायला सांगून व्यवस्थित जर का सराव केला तर त्यांची ही तयारी व्यवस्थित होईल. तेव्हा पालकांना पुन्हा मी विनंती करतो की त्यांच्यासोबत बसा, त्यांना वेळ द्या, त्यांच्याकडून पहिले करून घ्या, म्हणजे वाचनामध्ये, लिखाणामध्ये, उच्चारामध्ये काही अडथळा येणार नाही. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आपण इथे थांबूया. धन्यवाद.